ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी पारेगाव येथील शेतकरी कुटुंबाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। येवला प्रशासकीय संकुलात ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना हा प्रयत्न झाल्यानं अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली। येवला तालुक्यातील पारेगाव येथे शेत शिवाराचा रस्ता खुला करण्यासाठी अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू होता। दरम्यान हा रस्ता खुलाही करण्यात आला। काही कारणास्तव पारेगाव येथील शेतकरी संजय पाठे, विजय पाठे, सुलभा पाठे, जवाहरलाल भोसले आदींनी तहसील कार्यालय येवला येथे ध्वजारोहण कार्यक्रम सुरू असताना अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। या प्रसंगी पोलीस निरीक्षक अनिल भावारी व संदीप मंडलिक यांनी तातडीने हस्तक्षेप करून या शेतकऱ्यांना आत्मदहनापासून वाचवले। दरम्यान तहसीलदार आबा महाजन यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यासंदर्भात काय तक्रार आहे या निवारण करण्याच्या सूचना दिल्या। या प्रसंगी या शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण पाहूया। मी राहणार सुलभा विजय पाठे, राहणार पारेगाव। आम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता नाहीये, तिथं खड्डा आहे। साहेबांनी मोकळा करून दिलेला आहे तहसीलदार साहेबांनी, पण आम्हाला जायला यायलाच रस्ता नाही। तिथं खड्डा आहे, तिथं दगड वगैरे मुरुम काहीच टाकून देत नाही ते। आणि आमचे जेंट्स गेले का ते लेडीज आडवे होते आम्हाला, आमच्या जेंट्सला। मग आम्ही सगळं सोडून, घरातलं काम सोडून आमच्या जेंट्स बरोबर दरवेळेस जायचं का? कसं काय करायचं आम्ही? मग जायचंच नाही। आमचं सगळं शेतीवर आहे। आमच्या पोरांचे शिक्षण कसे व्हायचे, पोरींचे लग्न कसे करायचे? आम्ही काय काय करायचं? नेमकी काहीच करायचं नाही। आम्ही आज आम्हाला न्याय भेटत नाही, त्यामुळे आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला। पारेगावचे आम्ही राहणार पारेगाव आहे। आमचा रस्ता होऊन 5 महिने खुला होऊन झाला, तर आज बी आम्हाला रस्ता मळ्यात खादबीत काही जाताच येत नाही, काही पर्याय मार्गच नाही। आणि यांच्याकडे आलं काल आपलं हे तलाठी दादा आले, त्यांनी व्हिडिओ काढला व तिथं परिस्थिती त्यांना जाण्याकरता नाहीये। तुम्ही तिथं काही ना काही निर्णय हे करा, नाही म्हणे ते तुम्ही फोन